आतमध्ये ऋतिक गजर, छोटा पॅकेट बडा धमाका, हमराद मृत्युंजय कोथरूड या संघाला सातत्याने त्यांनी रिप्रेझेंट केलंय. ऋषीदादा जोरी यांच्या नेतृत्वामध्ये तयार झालेला हा खेळाडू ISPL साठी या पर्वामध्ये आपण त्याला बघितलं. आता लांजा नगरीमध्ये आलाय. त्याच्या बरोबरने दुसऱ्या बाजूला फलंदाज प्रथमेश. फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज 1 मिनिटाच्या आतमध्ये मैदानात येणं बंधनकारक आहे. 1 मिनिटामध्ये जर पोहोचला नाही तर टाइम आउट या नियमानुसार तो फलंदाज बाद घोषित केला जाईल. समजशाह 11 लांजा विरुद्ध भराडीन माता देवराई यानंतरच्या सामन्यामध्ये 2 संघ उतरतील. तयार राहा, रिपोर्टिंग करून घ्या. प्रेक्षक गॅलरी खचाखच भरली आहे. आपल्या सर्वांचं स्वागत. दर्दी प्रेक्षक प्रत्येक रात्रीमध्ये येतात. ऑल सेट, अंपायर सिग्नल, लेट्स प्ले. पहिलं षटक घेऊन श्रेयस तर स्ट्राईक एंडला प्रथमेश. पहिलाच बॉल रनवे मध्ये थांबलाय. डेड बॉलचं सिग्नल. पुन्हा जाईल गोलंदाजीसाठी. सौरभ आलाय पहिल्या षटकासाठी. पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर असताना सौरभ ओव्हर दी विकेटने. पहिलाच बॉल फुल लेनचा लाऊड अपील. पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. लेग बायचा सिग्नल, शरीराचा भेद. पहिलाच बॉल प्रचंड वेगाने फुल लेनचा टाकला आणि त्यावर बीट केलाय. लाऊड अपील केलं. पंचांचा सिग्नल आलाय. लेग बायच्या रूपाने 1 धाव मिळते. पहिल्या चेंडूवर एक्स्ट्राच्या रूपाने संघाचं खातं उघडलंय. बाजारपेठ मित्रमंडळ. त्यानंतरचा बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. टप्पा थोडासा मागे घेतला. शरीर भेदक मारा सातत्याने केला जातोय. खेळायचा होता वाशीला, बॉल गेला काशीला. नजर नाहीये. बॅक टू बॅक 2 चेंडूंवर थांबवलंय. पहिल्या चेंडूवर एक्स्ट्राच्या रूपाने ती लेग बायची धाव मिळाली. परंतु दुसऱ्या चेंडूवर लवकर कमिट झाला. कनेक्शन जुळलेलं नाहीये. चेंडू आहे निर्धाव. चांगली गोलंदाजी सौरभ कडून. विवली केळंबे स्पोर्ट्स संघाला रिप्रेझेंट करत असताना या स्पर्धेमध्ये पुढचा चेंडू ओव्हर दी विकेटने प्रथमेशने टॅप केलाय. प्रथमेश सोनार एकेरी धाव प्राप्त करतोय. जयभैरी नाचणे संघाला गेली अनेक वर्षांपासून रिप्रेझेंट करतोय. नुकताच एक दुचाकी देखील त्याने जिंकली आहे मालिकावीर म्हणून. आणि तो खेळाडू सध्या मैदानामध्ये फलंदाज म्हणून दाखल झालाय. थोडासा स्ट्रगल करतोय, परंतु हा खेळाडू ज्यावेळेला सेट होतो त्यावेळेला मोठ्या धावसंख्येचा आविष्कार तो पेश करतो. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय बॉलला. मिड विकेटला जाईल. क्षेत्ररक्षक धावतोय तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण केली प्रथमेश सोनारने. या चेंडूवर मिळत आहे 2 धावा. या 2च्या मदतीने फलकावर धावा आहेत. टीमची टोटल 4 धावा. मानगाव मधून दाखल झालाय सौरभ या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करण्यासाठी. यावेळेला स्पेन लेगच्या डोक्यावरून खेळलाय. फटका चांगला. याचाच मी उल्लेख केला. एकदा का सेट झाला की तो सातत्याने मोठे फटके घेतो. प्रथमेशच्या बॅट मधून आलाय खणखणीत चौकार. 4 धावा. चांगला फटका सजवलाय. कमेंट्री बॉक्स मध्ये युगंधर जोईल आमच्या सोबत आहेत. पेशाने आर्किटेक्ट या मॅचचा आनंद घेत आहेत. वेलकम कमेंट्री बॉक्स मध्ये आपलं स्वागत आहे. मॅच कडे जाऊया. मागच्या चेंडूवर चौकार आलाय. यावेळेला लाईन मध्ये बदल केला. आउटसाइड ऑफ स्टंप. लाईन ऑफ अटॅक थोडासा बदललाय. टप्पा अचूक होता. नियंत्रण चांगलं होतं. डॉट बॉलने षटकाची समाप्ती होते. पहिलं षटक संपलं. पॉवर प्ले मध्ये पहिल्या षटकात धावा आली स्कोर कार्डवर 8 धावा. बिनबाद सुरुवात चांगली आहे.
पॉवर प्ले मध्ये 8 धावा. विकेट आलेली नाहीये. प्रथमेश सोनारच्या बॅटमधून एक चमकार आला. ऋतिक गजरच्या बॅटमधून धावांचा गजर, धावांचा आविष्कार पाहायचा. त्यासाठी देखील आज प्रेक्षक आलेत. सातत्याने चर्चेत राहतो हा खेळाडू शुभम शेळके. रांजणगाव सांडस या गावाला बिलॉंग करतो. तो देखील आज आजच्या रात्रीमध्ये पुणे परिसरातून दाखल झालाय. अनेक तारे सितारे यानंतरच्या मॅच मध्ये रणजित फराटे, मांडवगण फराटा या गावचा खेळाडू. त्यानंतर दर्शन बांदेकर आज सगळ्यांना दर्शन देईल. अनेक तारे सितारे आजच्या रात्रीमध्ये खेळणार आहेत. त्यामुळे आज देखील भरपूर मजा येईल लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. दोन्ही टीम आपल्याला विनंती आहे संभाव्य खेळाडूंची लिस्ट आमच्याकडे पोहोचवा. समज शाह 11 लांजा विरुद्ध भराडीन माता देबराई. दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करून घ्या. पहिलं षटक संपलंय. फलकावर आहेत 8 धावा. दुसऱ्या षटकासाठी पहिल्या 4 षटकांसाठी 4 फ्रेश बॉलर वापरायचे. चौथं षटक 50-50चं ते टाकण्यासाठी ग्रामीणचाच तुमच्या संघातील खेळाडू असावा. या अनेक सूचना आहेत. या स्पर्धेमध्ये अनेक नाविन्यपूर्ण गोष्टी राबवल्या गेल्या. यशस्वी कहाणी या स्पर्धेची. ऋतिक गजर स्ट्राईक एंडला. फुललींचा बॉल वाईड यॉर्कर. वाईड यॉर्करने सुरुवात केली. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं. पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. योग्य ठिकाणी योग्य वेळेला योग्य प्रकारे नकार देता आला पाहिजे. तो नकार पंचांनी कळवला. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. ऋतिक गजरचे पाय चाललेले नव्हते आणि त्यामुळे हा डॉट बॉल आलाय. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. त्यानंतरचा बॉल आली रे आली. आता माझी बारी आली. कडक बेधडक चेंडू सीमा पार. षटकार. चेंडूवर बीट झाला. या चेंडूवर हिट झाला. चांगले टायमिंग. आसमान दाखवलंय. षटकार. गोलंदाज किरणवर हल्ला केलाय. ऋतिक गजरने षटकाराने गजर केलाय. 6 धावांच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 14 धावा. अजून एक वेळेला तोच प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर उसळी हुक केलाय. बॉलला गोशांकी क्षेत्रामध्ये जाईल. पुण्यनगरीमध्ये मी सातत्याने या खेळाडूला चांगल्या फॉर्म मध्ये सातत्यपूर्ण खेळताना बघितलंय. अनेक स्पर्धा अक्षरशः गाजवल्या. हमराज मृत्युंजय कोथरूड संघातून सातत्याने खेळतो. ग्रामीण क्रिकेट बरोबर खुल्या गटातलं क्रिकेट त्यांनी गाजवलंय. तो खेळाडू, तो फलंदाज ऋतिक गजर सध्या स्ट्राईक एंडला. आतली कड घेतली आहे परंतु या बीला बचाव केलाय स्वतःचा. रिॲक्शन पहा. बचाव केलाय स्वतःचा. डॉट बॉल बरोबरच चांगलं कमबॅक. किरण पुढचा चेंडू घेऊन राऊंड विकेटने. यावेळेला अप्पर कट पॉइंटच्या डोक्यावरून टकाटक पटापट चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. फ्लॅटून टायमिंग. चांगली प्लेसमेंट. ऑन दी टोज आणि ऑन दी नोज तुम्हाला खेळता आलं पाहिजे. ऑन दी टोज होता. ऍक्शन रिप्ले रिअल टाइम रिप्ले मध्ये बघायला मिळालं आपल्याला. tenniscricket.in वर. पुढचा चेंडू समोर डाऊन दी ग्राउंड. आपला फटका. 440 होलचा झटका. आला रे आला. ऋतिक गजर आला. षटकार. नाव विचारण्यासाठीच गेला असेल. समोर मारलाय. चांगले टायमिंग. सीधी बॅट. नो बकवास. आणि त्यानंतर पहा त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव. आत्मविश्वास ठासून भरलाय आणि त्या आत्मविश्वासाने फटका खेळला होता. या षटकाराबरोबर फलकावर धावा झालेली आहे. टीमची टोटल स्कोर बोर्डवर 25 धावा. प्रत्येक चेंडूची घडामोड ज्यावेळेला मैदानात काहीतरी घडतं त्यानंतर प्रत्येक चेंडूची अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत आमचे धावसंख्या नोंदक सुयोग देवस्थळी सर आणि त्याचबरोबर ओंकार मुचंडी. हे दोन्ही आमचे गुणलेखक धावसंख्या नोंदक चांगलं काम करतायत. प्रत्येक चेंडूची अपडेट तेवढंच चांगलं कामकाज
मैदानाच्या आतमध्ये एखादी गोष्ट घडली की ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सागर लिंगायत हे आमचे ऑपरेटर खूप चांगलं कामकाज करतायत. तेवढंच चांगलं कामकाज सर्व कॅमेरामन. tenniscricket.in कामात इमानदारी आणि मग यश आपल्या दारी. षटकाची झाली आहे समाप्ती. 2 षटकानंतर फलकावर आहेत 25 धावा. विकेट आलेली नाहीये. प्रथमेश सोनार आता स्ट्राईक एंडला फ्लाय स्लिपला फिल्डर आणलाय. तो फ्लाय स्लिप पाठवून पुढे आणला होता, आता मागे पाठवलाय. स्लिप मध्ये एक खेळाडू तैनात. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. तिसऱ्या षटकासाठी श्रेयस लेफ्ट आर्म स्पिनर यावेळेला कव्हर्स मधून काढलाय. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चाललाय. स्वीपर कव्हर रिजन मध्ये पहिला चेंडू प्रथमेशच्या बॅट मधून चौकार. प्रथमेश सोनारने या चौकारा बरोबरच फुल कव्हर आहे 29. त्यानंतरचा बॉल चांगला फिरवलाय. चांगला लेग कटर, परंतु पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. मागच्या चेंडूवर आलेल्या चौकाराचा दबाव श्रेयस बोटांची जादू दाखवतोय. यावेळेला पुढ्यातून वळवलाय. पंचांकडे दाद मागितल्या. पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. फलंदाजाच्या मागे VIP गॅलरी मध्ये देखील आमचे प्रेक्षक आहेत. तिथून आनंद घेतात. आपल्या सर्वांचं स्वागत लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. यावेळेला प्रथमेश सोनारचा वार जाईल. चेंडू सीमा पार. षटकार. बेधडक बॅटिंग का या हंगामामध्ये सातत्याने मी चर्चेत आहे. माझ्या बॅट मधून का धावा येत आहेत याचं उत्तर दिलंय प्रथमेश सोनारने. अजून एक लगातारचा दुसरा मारला प्रथमेश सोनार. सेट ऑन फायर. षटकार. आपण प्रेक्षकांकडे देखील जातोय. प्रेक्षक देखील मॅचचा आनंद घेत आहेत. यस, हे भोंगे सांगतायत या मॅच मध्ये, या लांजा ट्रॉफी मध्ये सध्याच्या घडीला प्रेक्षक एन्जॉय करतायत. दोन षटकार टोकलेत. तिसरा येणार का नाही. यावेळेला चांगला फिरवला. पुढे ठेवलाय टप्पा. लवकर कमिट झाला. प्रथमेश सोनारच्या विरोधामध्ये अखेर डॉट बॉल टाकण्यामध्ये श्रेयसला यश आलंय. श्रेयस देखील चांगला गोलंदाज आहे, पण तो आजच्या रात्रीमध्ये त्याच्यावर हल्ला केलाय. आणि तो हल्ला कोणी केलाय? प्रथमेश सोनारने. दुसऱ्या बाजूला ऋतिक आहे. 6 बॉल मध्ये 17 वर. 11 चेंडू मध्ये 23 वर प्रथमेश खेळतोय. हेलिकॉप्टर उडवलाय. गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक धावेल. बॉल नाही थांबणार. इंटू दी गॅप. अनदर बिग वन. अनदर बाउंड्री चौकार. मित्रांनो, कशी वाटली लांजा चॅम्पियन ट्रॉफी? एन्जॉय करताय का? यस, एन्जॉय करतायत प्रेक्षक. जबरदस्त मॅच रंगले. सुपरस्टार अहिल्यानगर श्रीगोंद्याचा कोण ऋतिक गजर, त्याच्या साथीला प्रथमेश सोनार. जबरदस्त बॅटल. फलकावर धावांचा वेग वाढलाय. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया रिॲक्शन बघायला मिळत आहेत. दर्दी प्रेक्षक आहेत. गर्दी केली आहे. आज पाठिंबा देत आहेत आपल्या आवडत्या संघाला, आवडत्या खेळाडूला. कारण मैदानाच्या आतमध्ये धावांचा पाऊस पडतोय. ऋतिक गजर आणि दुसऱ्या बाजूला प्रथमेश सोनार. तुझी माझी जोडी जमली र असं सांगतायत. आणि त्यानंतर अक्षरशः तुटून पडलेत. दुसऱ्या बाजूने विक्रम 50-50 ओव्हर मध्ये आलाय. 3 नंतर आहे 46. विकेटचा कॉलम अद्याप खाली आहे. विकेटचं सिक्रेट अद्याप उघडलेलं नाही. आणि आता कॅप्टन आलाय.
तुम्ही धमाल चित्रपट पाहिला असेल. त्या धमाल चित्रपटामध्ये डब्ल्यू शोधण्यासाठी 2.5 तास लागले होते. तो डब्ल्यू इथे शोधायचा. डब्ल्यू म्हणजे काय तर तो विकेटचा डब्ल्यू. म्हणजे तो शोधण्यासाठी आता कॅप्टन आलाय विक्रम. विक्रम इथे विकेटचा विक्रम करेल का. 50-50 ची ओव्हर आहे. 14 धावा बनवाव्या लागतील. टार्गेट 14चा असेल या ओव्हर मध्ये. आणि त्यासाठी श्रीगोंदाचा छोटा पॅकेट बडा धमाका. ऋतिक गजर स्ट्राईक एंडला. विक्रम पहिला बॉल उडवलाय सरळ. गोईंग गोईंग गॉन. ऋतिकच्या बॅटमधून षटकार. मित्र प्रवीणजी खांबे साहेब यांचं देखील आगमन झालंय. वेलकम, आपलं स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. पहिल्या चेंडूवर स्वागत केलं गोलंदाजाचं. षटकार ठोकलाय. ऋतिक गजरच्या बॅटमधून 6 धावा. ऍक्टिव्ह रेक्सचे मालक दुर्वेशजी राणे हे देखील आज उपस्थित आहेत. आपले देखील स्वागत. मंचावर येऊन असं नसतं बा. हवेत आहे चेंडू. पुढे जाऊन केलाय वार. साऱ्यांना केलंय गार. देवा आता उघडदार षटकार. बॅटिंग दोन्ही फलंदाजांची बॅटिंग आवडली असेल तर लांजावासियांनो टाळ्या वाजवायला संकोच करू नका. एकदा प्रेक्षक गॅलरीतून जोरदार आवाज येऊ दे. टाळ्यांचा गजर होऊ दे. ऋतिक गजर साठी चांगली बॅटिंग करतोय. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले. तिसरा षटकार येणार का आजच्या रात्रीमध्ये विक्रमच्या विरोधामध्ये. ऋतिक तयार. बॅकफुटला गेलाय. प्रहार करायचा होता. क्षेत्ररक्षक अडखळतोय परंतु बॅकअप मिळालाय. धाव मिळणार नाहीये. अखेर कमबॅक. 3 चेंडूमध्ये 12 काढले आहेत. 14 बनवाव्या लागतात या षटकामध्ये. 2 लगातारचे षटकार ऋतिक गजर खेळतोय. 9 बॉलमध्ये 29 वर प्रथमेश सोनार. 12 चेंडूमध्ये 27 वर. दोघांचं इंजिन गरम झालंय पण समोर विक्रम आहे. 4था चेंडू घेऊन ऋतिक साठी तयार. आउटसाइड ऑफ स्टंप बराच बाहेर. वाईट बॉलची घोषणा. दबाव दबाव आणि दबाव. कारण पहिल्या 2 चेंडूंवर आलेले 2 षटकार आणि त्यामुळे तो दबाव विक्रमवर थोडासा जाणवतोय. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. वाईट +1 फलकावर आहेत 60 धावा. 14 धावा पूर्ण झाल्यात या षटकामध्ये. म्हणजेच काय आता धावसंख्येमध्ये वाढ होईल. बाजारपेठ मित्रमंडळ या संघाच्या धावसंख्येत वाढ होणार आहे या षटकानंतर. 2-3 चेंडू अजूनही शिल्लक. अजून एक वेळा ऋतिक गजर ने हल्ला केलाय. सरळ जबरदस्त बॅटिंग. सरळ बॅटने पाठवलाय बॉल सीमा पार. यस ऋतिक गजरची बॅटिंग आवडले का प्रेक्षक हो. जोरात होऊन जाऊ द्या. आवडले का ऋतिक गजरची बॅटिंग हो. यस श्रीगोंद्याचा सुपरस्टार अहिल्या नगरहून आला आणि आज लांजाकरांत मनावरती करतोय. यस काय म्हणतायत. 1 नंबर वार ऋतिक गजरचा. जबरदस्त बॅटिंग. षटकार चौकार. ऋतिक गजर ज्यावेळेला शाळेत होता त्यावेळेला फक्त 6 आणि 4चाच पाडा त्याला शिकवला होता की काय आता असं विचारात घ्यावं लागेल. 2 चेंडूंचा काही शिल्लक आहे. 66 धावा धाव फलकावर. विक्रम पुढचा चेंडू घेऊन टप्प्याचा बॉल. अजून एक येतोय. पहिले 2 मारले त्याच्यानंतर 2 आलेत. हा देखील सीमा पार गेलाय. षटकार. त्यांनी मांडलाय 50-50चं षटक. शेवटचा चेंडू विक्रम. अजून एक येतोय. या षटकातला 5वा षटकार. ऋतिक गजर पोचलाय 12 बॉल मध्ये 47 वर.
थँक्यू थँक्यू डीसे का यस का आवाज येऊ जाऊ दे जरा एन्जॉय प्रेक्षक दर्दी प्रेक्षक आपल्यासोबत जोडले गेलेत. जयेश त्यांच्या सोबत जोडला गेला होता आणि या रिॲक्शन बघायला मिळत आहेत. चिमुकल्यांना घेऊन आज या लांजा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 4थ्या रात्रीमध्ये अनेक पालक आलेत. प्रेक्षकांची अलोट गर्दी. 4 षटकांचा खेळ संपलाय. फलकावर धावा आहेत. 32 धावा 50-50च्या ओव्हरमध्ये काढल्यात म्हणजे 16 धावा ऍड होणार आहेत. आणि त्यानंतर 4 षटकानंतर फलकावर धावा 94 धावा. 100 पार होणार का तसं चित्र निर्माण झालंय. ऋतिक पोहोचलाय 12 बॉलमध्ये 47 वर. प्रथमेश सोनार 12 बॉलमध्ये 27 वर खेळतोय. आता शेवटचे 6 चेंडू बाकी. 94 धावा फलकावर आहेत. प्रथमेश स्ट्राईक एंडला. किरण आलाय. आता प्रथमेश देखील पार्टी जॉईन केली आहे. मी देखील माघार घेणार नाही. देणार आहे टीमला आधार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग षटकार. चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये पहिल्यांदा 100 धावांची भागीदारी. जोरदार टाळ्या होते दोन्ही फलंदाजांसाठी. एकही विकेट नाहीये. 100 पार केली आहे दोन्ही फलंदाजांनी. त्यानंतर दबाव बघायला मिळतोय. आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर आला परंतु आता पंचाने निर्णय दिलाय व्हाईट बॉल. किरण दबाव फेस करतोय. 100 धावा होत्या आता 101 झाल्यात. आतापर्यंत 25 चेंडूंचा खेळ झालाय त्यामध्ये 101 धावा आल्यात. जबरदस्त बॅटिंग. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. कनेक्शन तेवढंच प्रॉमिसिंग नाहीये. क्विक सिंगल घेतले. सिंगल बरोबरच 102 वर पोहोचलाय धावफलक. प्रथमेश सोनार 14 बॉलमध्ये 34 वर खेळतोय. ऋतिक आहे अर्धशतकाच्या समीप. अर्धशतकाच्या वाटेवर या स्पर्धेतलं. तिसरं अर्धशतक आज 4थ्या रात्रीमध्ये येणार का. काल कृष्णा सातपुतेने 47 धावा काढल्या होत्या. काल अर्धशतक नव्हतं. आज येणार का. ऋतिक गजर खेळतोय 47 वर. कालच्या रात्रीमध्ये अर्धशतक आलं होतं. राजाराम गवसने मारलं परंतु आजच्या रात्रीमध्ये देखील अर्धशतक बघायला मिळेल का. ऋतिक तयार परंतु यावेळेला बॉल चाललाय भन्नाट वेगाने. फटाक्यांची आतषबाजी होईल. प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं या स्पर्धेला. बाहेर निघतोय बॉल. ऋतिक आता वेट करतोय परंतु अजूनही 47 वरच आहे. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 102 धावा फलकावर. किरण पुढचा चेंडू पुढे सरसावलाय. चेंडू हवेत जाईल जाईल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. 14 चेंडू मध्ये 47 धावांची खेळी ऋतिक गजरने साकारली. तो बाद झालाय. अर्धशतक झालेलं नाहीये परंतु पठ्याची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या वाजवूया फटाक्यांसोबत ऋतिक गजर साठी लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. ऍक्शन रिप्ले बघायला मिळाला. पुढे सरसावला. त्यानंतर एलिव्हेशन भरपूर होतं. लांबी कमी. क्षेत्ररक्षकाने कोणती चूक केलेली नव्हती. चांगला झेल टिपला निलेश चव्हाणने आणि त्यानंतर ऋतिक मैदानाच्या बाहेर गेलाय. आता मैदानात आलाय शुभम शेळके. रांजणगाव सांडसगावचा खेळाडू. हा देखील मातब्बर खेळाडू आहे. एक वादळ बाहेर गेलंय. दुसरं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलंय. शुभम शेळके मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू शिल्लक आहेत. पहिला चेंडू वेगाने टाकलाय. फ्रंट फुटला बाहेर काढलं होतं. फटका कनेक्ट होऊ शकलेला नाहीये. डॉट बॉल शुभमच्या विरोधामध्ये. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे पहिल्या डावातला. बाजारपेठ मित्रमंडळ लांजा संघाची धावसंख्या 102 धावा आहेत. शेवटचा चेंडू पहिल्या डावामध्ये.
अजून एक वेळेला मागच्या चेंडूची झेरॉक्स कॉपी बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकले शुभम शेळकेसाठी आणि बरोबरच पहिल्या डावाचा खेळ संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 102 धावा फलकावर, एक गडी बाद, 103 धावांचा डोंगर पार करावा लागेल विमळी केळंबे स्पोर्ट्स या संघाला. परंतु चला नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. समद शहा 11 लांजा, भराडीन माता देवराई दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. कुठेही जाऊ नका. दुसऱ्या डावात देखील पलटवार होईल, हल्ला होईल आणि तो हल्ला याची देही याची डोळा होणार आहे. त्यामुळे ऐकत राहा, पाहत राहा. लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 ची 4थी रात्र. सामना चांगला रंगणार आहे. या इनिंग साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं गेलं. एक जबरदस्त व्यक्तिमत्व लांजा क्रिकेटसाठी नेहमीच एक पाठीराखा म्हणून भूमिका बजावणारे मुस्तफा दसूरकर यांच्याकडून हे कॅश प्राइज आमच्यापर्यंत पोहोचलंय. त्याला नंतर दिलं जाईल. ऋतिक गजर जबरदस्त बॅटिंग पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळाली. अहिल्यानगर श्रीगोंद्याचा सुपरस्टार आज आला प्रथमेश सोनार. याची देखील चर्चा करावीच लागेल कारण का या रत्नागिरी जिल्ह्याचा हा एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू. अंडरम क्रिकेट देखील गाजवले या खेळाडूने. आणि या अतिथी कक्षामध्ये आगमन झालंय प्रवीणजी तांबे सर, त्याचबरोबर दिनेशजी पवार साहेब यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील इथे सत्कार केला जाईल अतिथी कक्षामध्ये. सर आपलं देखील सहर्ष स्वागत. या स्पर्धेमध्ये तुम्ही वेळात वेळ काढून ही स्पर्धा पाहण्यासाठी आलात, या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलात, त्याबद्दल खरंच मनपूर्वक आभार. चला क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं आहे, वेळ घालायचं नाहीये. चला आपल्याकडे टाइम नाही आहे त्यामुळे प्लीज थोडंसं स्पीडअप करावं लागेल आपल्याला. त्याचबरोबर अतिथी कक्षामध्ये मारुती गुरव साहेब यांचं देखील आगमन झालंय. सर आपलं देखील सहर्ष स्वागत. त्यांचं देखील यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या दरम्यान केला जाईल. स्क्रीनवरती आपण पाहू शकता मान्यवरांचा इथे सत्कार केला जातोय. अतिथी देवो भव असं आपली संस्कृती आणि त्यानुसार आपण देखील सर्व मान्यवरांचा सत्कार करतोय. येस थँक्यू. चला समद शहा 11 लांजा, भराडीन माता देवराई दोन्ही कॅप्टन. तुमची लिस्ट अपडेट झाली असेल तर लवकरात लवकर टॉससाठी दाखल व्हा. अच्छा रात्रीमध्ये 4था सामना यानंतर रंगेल जिथे अनेक तारे सितारे असतील. दर्शन बांदेकर, रणजित फराटे नेक्स्ट मॅचमध्ये इन ॲक्शन. आणि आता टॉससाठी आमच्यासोबत मान्यवर आदरणीय दिनेशजी पवार साहेब आमच्यासोबत जोडले जात आहेत नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 हा 16 4थी रात्र आणि प्रेक्षकांची गर्दी प्रेक्षक आहेत. पहिला डाव संपलाय, 100 पार झाली आहे आणि आता 100 पार धावसंख्येचा पाठलाग केला जाईल का? आजच्या रात्रीमध्ये एक नवीन अध्याय, एक नवीन इतिहास या स्पर्धेमध्ये लिहिला जाईल का? त्यामुळे आवर्जून या मॅचचा आनंद घ्या. परंतु नेक्स्ट मॅचचा टॉस समद शहा 11 लांजा विरुद्ध भराडीन माता देवराई. चला समद शहा 11 लांजा टीमचा कॅप्टन.
चला हॅलो समद शाह सामन्याला सुरुवात होते आजच्या दिवसातील ही दुसरी मॅच आपल्या भेटीसाठी येते. गोलंदाजी मार्कवरती प्राऊड ऑफ शिरूर शुभम शेळके. पहिला चेंडू जो वेगाने टाकलाय. पुणे जिल्हा शिरूर तालुका रांजणगाव सांडसचा खेळाडू आहे. बॅटिंग मध्ये ऋतिक गजरची आपण बॅटिंग पाहिली आहे. प्रथमेश सोनार काय बॅटिंग केली या खेळाडूने. जबरदस्त रत्नागिरी जिल्ह्याचा अभिमान. अंडम क्रिकेट मध्ये बेताद बादशाह. या चेंडूवरती शॉर्ट पूल सक्सेसफुल केलाय. म्हणजेच इथे दुसऱ्या इनिंग मध्ये देखील आम्ही धावा बनवू शकतो या इराद्याने आता मात्र युद्ध सुरू झालंय. दुसरा चेंडू वेगात टाकलाय. वेग होता आणि या वेगाने बीट केलाय. फुलर लेनचा चेंडू त्याच्यावरती इथे स्ट्रेट ड्राईव्हचा फटका खेळायचा होता. लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह तो सजवण्याचा प्रयत्न, परंतु तो सजवण्यासाठी ते प्रॉपर टायमिंग महत्वाचं होतं. ते महत्वाचं टायमिंग इथे जुळून आलं नाहीये आणि म्हणूनच धावा ज्या आहेत ते रोखल्या गेल्या. 6 धावा फलकावरती. 3 चेंडू झालेत, शफल झाले. त्यानंतर थोडासा बाहेर टाकला उजव्या यष्टीच्या बाहेर आणि त्यानंतर एक डॉट चेंडू अजून एक पाहायला मिळालाय. शफल खेळण्याचा इरादा आणि या इराद्यामध्ये एक डॉट चेंडू. अनुभव आहे शुभम शेळकेकडे आणि तो अनुभव वापरलाय या चेंडूवरती. परंतु इथे विक्रम देखील कमी नाहीये. नावाप्रमाणे विक्रम करण्यासाठी तो देखील सज्ज झालाय. तिसऱ्या पंचांकडे दावा घेतला जातोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आपल्याला जो रिव्ह्यू घ्यायचा आहे तो टायमिंग मध्ये घ्यायचा आहे. टायमिंग महत्वाचा आहे आपल्याकडे. आणि या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर चांगला चेंडू डिलिव्हर केला. धावा ज्या आहेत ते 6 धावा. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. 3 चेंडू डॉट देखील आले या षटकामध्ये. आडव्या बॅटने फटका सजवलाय मिड विकेटला. डीपला प्रोटेक्शन आहे. ऋतिक गजर आपल्याला पाहायला मिळतंय. सिंगल डबलचा विचार केला आणि 2 धावा देखील बनवल्या गेल्यात. चांगला चेंडू डिलिव्हर केला. त्यानंतर 2 धावा या फलकावरती जोडल्या गेल्यात. चांगली बॅटिंग इथे मात्र करावी लागेल कारण का धावांचा डोंगर इथे मात्र पहिल्या इनिंग मध्ये उभारलाय. 100+ धावा इथे मात्र बनवले गेलेत आणि म्हणूनच आपल्याला त्या धावा बदलायच्या आहेत. तर आपल्याला सुरुवातीपासून अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. सिंगल डबल धावा या जरूर महत्वाच्या असणार आहेत, परंतु त्याचबरोबर आपल्याला मोठे फटके देखील खेळायचे कारण का 30 चेंडू आपल्या हातामध्ये आहेत आणि त्या 30 चेंडूमध्ये आपल्याला टार्गेट 100+ गाठायचं आहे. प्रेक्षकांची तोबा गर्दी. आज प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने आलेत कारण का दर्शन बांदेकर आलेत. आज रणजित फराटे देखील आलेत. या चेंडूवरती कॉलिंग खराब. त्यानंतर सिंगल आले का? हो, सिंगल इथे धावफलकावरती जोडली जाते. फेकी थोडीशी उशिरा. सिंगल धावफलकावरती ऍड. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा. आपण थोडस टॉस कडे देखील जातोय. थँक्यू जयेश. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण घेतोय लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 चौथी रात्र. पुढचा सामना समद शाह 11 लांजा विरुद्ध भराडीन माता देवराई. आणि टॉस साठी आमच्या सोबत आहे दिनेशजी पवार साहेब. यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. भराडीन माता देवराईचा कॉल असेल. सर प्लीज.
काटा असा कॉल परंतु छापा आणि हा टॉस जिंकलाय भराडीन माता देवराई टीमने. सर धन्यवाद. आपण मंचावर आसन असतो बा. दोन्ही संघ नायकांसोबत थोडासा संवाद साधूया. टॉस जिंकलाय, निर्णय काय असणार आहे? प्रथम क्षेत्ररक्षण. मागच्या 3 रात्रींचा खेळ बघितलाय. 4थ्या रात्रीमध्ये आपण बघतोय गोलंदाजांसाठी देखील खेळपट्टी तेवढीच साथ देते, फलंदाजांकडे देखील तेवढाच खेळपट्टीचा चांगला भार राहिलाय आणि हा निर्णय घेत असताना 5 षटकांमध्ये कशा पद्धतीने पुढे जाण्याचा प्रयत्न राहणार आहे? 5 षटकांमध्ये कमीत कमी 50-55 मध्ये आम्ही समोरच्या टीमला रोखण्याचा प्रयत्न करू. एक चांगलं बॅटल बघायला मिळणार. हो नक्कीच. विशिंग यू ऑल दी बेस्ट. आता तुम्हाला बॅटिंग करायची आहे. तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? निश्चितच आम्ही टॉस जिंकलो असतं तर प्रथम फलंदाजी करण्याचाच निर्णय घेतला असता. आता मनासारखा निर्णय आहे, मनासारखा खेळ होणार. हां नक्कीच मनासारखा निर्णय आहे आणि आम्हाला जसं पाहिजे तसं भेटलं आहे आणि निश्चितच आम्ही या ठिकाणी चांगल्या चांगल्या धावा काढण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा. टॉससाठी आपण जास्त वेळ घेऊया नको. भराडीन माता देवराई संघाने टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. टॉस बॉक्समध्ये इथेच थांबूया, जाऊया समालोचन कक्षामध्ये. जयेश आपल्यासोबत आहेत. ओ टी यू. धन्यवाद. थँक्यू गोपी जाधव सर. आपण मॅच कडे देखील जातो. एक विकेट देखील आले आहे. कोण आले? निखिल सारंग आले, ज्याने अंडरम क्रिकेट पासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यानंतर सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावरती ज्याने या टेनिस क्रिकेट पटलावरती आपली पावलं टाकलेत असा खेळाडू. गेल्या वर्षीच्या अंगामध्ये दर्यावरती प्रतिष्ठानची स्पर्धा या खेळाडूने गाजवली असा हा खेळाडू आहे. मुंबईकरांना रोखण्याची क्षमता राखतो हा खेळाडू, असा हा खेळाडू निखिल सारंग. अंडरम क्रिकेटमध्ये बादशाह आपण पाहिले. या खेळाडूला सातत्याने अंडरम क्रिकेट खेळत असताना जर पाहायला गेलं तर या संघामध्ये खूप सारे खेळाडू जे आहेत ज्यांनी अंडरम क्रिकेट पासून सुरुवातच केली आहे. आपण प्रथमेश सोनार त्याचा देखील विचार करतोय, त्याने देखील अंडरम क्रिकेटमध्ये बादशाह. त्यानंतर निखिल सारंग, तो देखील जबरदस्त. अक्षय, तो देखील जर पाहायला गेलं तर अंडरम क्रिकेट त्याने देखील चांगल्या रीतीने केलंय. लेदर बॉल क्रिकेट त्याच्यामध्ये देखील त्याचा हातखंड राहिलाय. एक जबरदस्त खेळाडू आणि या खेळाडूंना घडवण्यामध्ये जर पाहायला गेलं तर अक्षय, याच्या घडणीमध्ये जर पाहायला गेलं तर प्रवीण पवार आज त्या हयात नाही आहेत, परंतु त्यांचा देखील नामोल्लेख करावा लागेल कारण का या व्यक्तिमत्वाने अक्षयला जर पाहायला गेलं तर एक प्लॅटफॉर्म दिला. या चेंडूवरती स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका सजवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होते ते म्हणजेच शुभम आणि त्यानुसार इथे मात्र क्षेत्ररक्षण चांगले झाले. सिंगल घेण्याचा प्रयत्न होता परंतु थांबवले स्वतःला. निखिल पहिला चेंडू महत्वाची विकेट त्याने मिळवून दिली. शॉर्ट ऑन पूल सक्सेसफुल होईल का? फटका चांगल्या रीतीने खेळलाय. दुहेरी धाव फलकावरती जोडली जाते. फटका अचूकतेने खेळला परंतु 2 धावा मर्यादित क्षेत्र आहे आणि 2 धावा फलकावरती जोडले जात आहेत. केलं 11 धावा फलकावरती लागले जात आहेत. निखिल सारंग गोलंदाजीसाठी याच्यावरती पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय आणि त्यानंतर मिडॉनला झेल टिपला जातोय. शुभम शेळकेने हा झेल टिपलाय. फलंदाचा केस संपुष्टात. निखिल जबरदस्त गोलंदाजी.
संघामध्ये जर पाहायला गेलं तर अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे. चांगली गोलंदाजी, चांगली बॅटिंग हे देखील करतात. सतीश नाचनकर याचं देखील नाव रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सातत्याने पाहायला मिळालंय. कमी वयामध्ये या खेळाडूने या टेनिस क्रिकेट पटलावरती आपल्या नावाची चर्चा घडून आणली असा हा खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी, सातत्याने एक वेगळी ऍक्शन, प्रभावी ऍक्शन. मागील काही वर्षामध्ये थोडंसं क्रिकेटपासून दूर राहिले, परंतु जेव्हा जेव्हा आले तेव्हा तेव्हा आतषबाजी त्यांच्या माध्यमातून, बॅटिंगच्या माध्यमातून आणि गोलंदाजीमध्ये प्रभावी कामगिरी, असे हे दुहेरी दार आहे आणि ती आज दार दाखवावी लागेल सतीश नाचनकरला देखील. मी देखील त्याच्या बरोबरीने खेळलोय. मला एक स्पर्धा आठवते, संगमेश्वर तालुक्यामध्ये 6 चेंडूमध्ये 5 षटकार याच्या विरोधात घेतले होते, परंतु त्याने देखील त्याचं प्रत्युत्तर दिलं होतं. नरेशच्या विरोधात एक बॅटल रंगलं होतं. जबरदस्त असा खेळाडू आहे आणि या खेळाडूने जर पाहायला गेलं तर खुनशी क्रिकेट खेळलंय, जिद्दीचं क्रिकेट खेळलंय. पहिला चेंडू पहा, चांगल्या रीतीने टाकलाय, बोट हलकीशी रोल केली आणि धीम्या गतीने टाकला, फलंदाजाला फसवलंय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या 13 धावा फलकावरती लागलेत. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, त्याच्यावरती इथे शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न, तितकासा पॉवरफुल फटका केला नाहीये. सिंगल स्क्वेअर लेग रिझन मध्ये आले. धावसंख्येचं टोटल वाढतंय. धावसंख्या आतापर्यंत 14 धावा फलकावरती. मित्रांनो, संघ जिंकतो मेहनतीने आणि इतिहास घडतो जिद्दीने. आज ती जिद्द आपल्याला जास्ती दाखवावी लागेल. संघर्षाच्या वाटेवरती चालताना पाय थकतात, परंतु स्वप्न डोळ्यामध्ये असली की कधीच मन थांबत नाही. आज जखमा होतील, परंतु या जखमाच उद्या तुमच्या संघर्षाची कहाणी लिहिणार आहेत. आज ती कहाणी लिहायची वेळ आली आहे. शॉर्ट पिचचा चेंडू, त्याच्यावरती आक्रमण, शॉर्ट ऑन पूल सक्सेसफुल, पॉवरफुल षटकार 6 धावांसाठी. पद्धतीचा चेंडूचा वापर केला, पुन्हा एकदा धीम्या गतीने टाकण्याचा प्रयत्न, ओळखलं, स्वतःला संयमामध्ये बांधला आणि त्यानंतर षटकार ठोकला. 6 धावेने धावसंख्येचं टोटल वाढतंय. धावसंख्या आतापर्यंत 20 धावा फलकावरती. हा क्रिकेटचा खेळ, क्रिकेट म्हणजे आयुष्यातील स्वप्नांचा पाठलाग करायला शिकवणारा खेळ. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, त्याच्यावरती हुक केलाय, फटका चांगल्या रीतीने खेळलाय, परंतु इथे धावा किती बुक केल्या जातील हे देखील पाहावं लागेल. सिंगल की डबल हे देखील पाहावं लागेल. 2 धावा या फलकावरती जोडले जात आहेत. दुहेरी धावेने धावसंख्येचं टोटल वाढणार आहे. धावसंख्या आतापर्यंत 22 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यावरती 14 मध्ये आपल्याला बनवायचे आहेत. अजून देखील 81 धावा. 14 चेंडू 81 धावा. पहिल्याच मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर चांगली मॅच रंगली होती. बॉल टू बॉल समीकरण शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळालं होतं. या चेंडूवरती फुलर लेनचा चेंडू, त्याच्यावरती आसमानी टोला, षटकार 6 धावांसाठी. ए 28 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. काही मिळवायचं असेल तर संघर्षाला घाबरू नका. अंधारातून वाट काढतच सूर्य उगवत असतो. आज देखील आपल्याला उगवायचा आहे अंधारातून वाट काढत. या चेंडूवरती फटका फसलाय, नियंत्रणामध्ये नव्हता आणि झेल सोडला गेलाय. पहिली संधी हुकली, दुसऱ्या संधीचा वापर केला आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आली. जेल सोडला विजय कनोजिया यांनी. हा जेल सोडला. थोडस स्माइल त्यांच्या चेहऱ्यावरती देखील. कनोजे, विजय कनोजे, यस, त्यांच्या चेहऱ्यावरती स्माइल पाहायला मिळते. आज तो जेल सोडला. त्यांचे फॅन्स फॉलोअर देखील त्यांची मॅच पाहतायत. थोडस हास्य पाहायला मिळते विजयच्या चेहऱ्यावरती.
3 षटकांचा खेळ संपुष्टात. 3 षटकामध्ये बनवल्या गेल्यात 28 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यावरती. म्हणजे शेवटचं षटक, चौथं षटक अजून देखील बाकी असणार आहे. चौथ्या षटकामध्ये आपण जर धावा जास्तीत जास्त बनवल्या तर आपण विजयाच्या उंबरठ्यावरती येऊ शकतो. या षटकामध्ये आपल्याला जास्तीत जास्त धावांचा विचार करावा लागेल. हे 50-50 ओव्हरचं षटक आहे, हे संघर्षाचं षटक आहे. या षटकामध्ये आपल्याला चॅलेंज असणार आहे 14 धावांचं. ते 14 धावांचं चॅलेंज आपण जर कंप्लीट केलं तर आपल्याला धावा प्लस मिळणार आहेत, जर नाही केलं तर मायनस होणार आहेत. आणि हे षटक टाकणार आहे कोण? हे ग्रामीण खेळाडू टाकणार आहे. गोलंदाजी मार्कवरती कोण येत आहे? सागर नागवेकर बाहू गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतंय. एक जबरदस्त गोलंदाज संघाचा कर्णधार. चांगला चेंडू, त्याच्यावरती आक्रमण, फटका फसलाय का? हो, फटका फसला होता. शुभमने चूक केली, षटकार आला, वार केला, षटकार. काटे जास्त आहेत या रस्त्यावरती. चॅम्पियन तोच ठरतो जो स्वतःला घडवतो. घडवावं लागेल स्वतःला. याच चेंडूवरती पुन्हा एकदा सिंगल धावफलकावरती ऍड होते. सिंगलने धावसंख्येचं टोटल वाढणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 35-10 मध्ये. आपल्याला अजून देखील 68 धावांची गरज आहे. म्हणजेच 10 चेंडू 10 षटकार जरी आपण लगावले तरी मॅच जिंकली जाणार नाहीये. परंतु हे षटक कसलं आहे? हे षटक आहे मॅजिक षटक. आणि या षटकामध्ये धावा जर जास्ती बनवल्या तर कदाचित आपण जिंकू शकतो. या चेंडूवरती एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाव, म्हणजे गोलंदाज या षटकामध्ये चॅलेंज एक्सेप्ट केल्यानंतर गोलंदाजच मदत करतायत फलंदाजाला. 2 चेंडूमध्ये 8 धावा आतापर्यंत आल्या आहेत. म्हणजेच काय, 4 मध्ये अजून देखील 6 बनवायचेत. चांगला चेंडू, त्याच्यावरती इथे मात्र फटका खेळला जातोय. लॉफ्ट केलाय, फटका चांगल्या रीतीने केलाय. क्षेत्ररक्षण जबरदस्त झालंय. सिंगल डबल मध्ये परिवर्तित झाले. दुहेरी धाव, म्हणजे धावसंख्या या षटकामध्ये 3 मध्ये आपण बनवले 10. अजून देखील आपल्याला 4 बनवायच्या. 4 पेक्षा जास्त बनवाल तर त्यानुसार धावा ऍड देखील होतील. हे देखील महत्वाचं आहे. या चेंडूवरती बोट रोल केली. चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय. हलकासा टर्न आणि तो ओळखण्यामध्ये अपयश आलंय श्रेयस यांना. धावसंख्या 38. श्रेयसच्या बॅटमधून 6 मध्ये 10 धावा आलेत. त्याने चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये. पुन्हा एकदा या चेंडूवरती फटका जबरदस्त. वा वा वा, गेला गेला आणि गेला. षटकार आला 6 धाब्यांसाठी. साठी आलाय. टार्गेट कंप्लीट केलं गेलंय. आता धावा प्लस होतील, प्लस बनवावे लागतील. अजून धावसंख्येमध्ये वाढ करावी लागेल. अजून एक दर्जेदार फटका आणि त्यानं हो, क्षेत्ररक्षण जबरदस्त एफर्ट चांगला पाहायला मिळालाय. धावा किती आहे, धावा किती आहे चेक केलं जाईल. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. अक्षय सावंत, छोटा पॅकेट बडा धमाका, टाळ्यांचा गजर. एकदा अक्षय सावंत साठी देखील होऊन जाऊ द्या. आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचा सुपरस्टार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. यस, धावा सेव्ह केलाय, धावा सेव्ह केल्यात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अक्षय अक्षय आणि अक्षय, जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. पहा, आपण स्क्रीनवरती पाहू शकतोय. हा फटका चांगल्या रीतीने, त्यानंतर हवेमध्ये उडी घेतली आणि त्यानंतर या धावा सेव्ह केल्या गेल्या. त्याच्या माध्यमातून टाळ्यांचा गजर त्याच्यासाठी देखील झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे आतापर्यंत. तो आलाय दर्शन बांदेकर. यानंतर ऍक्शन मध्ये दर्शनची बॅटिंग पाहायचे का?
हा यस, काल कृष्णा सातपुतेंसाठी आवाज झाला होता, आज दर्शनसाठी आवाज होणार. दर्शन बांदेकर देवबाग मधून आलेला सुपरस्टार प्रिन्स ऑफ देवबाग, आज तो देखील पाहायला मिळेल. आपण या चेंडूचा जर विचार केला तर निश्चितच सिंगल धावफलकावरती ऍड होते. सिंगलने धावसंख्येचं टोटल हलकसं पुश केलं जाणार आहे. गोलंदाजीसाठी कोणाला आहे? प्रथमेश सोनार नावाप्रमाणे इथे मात्र या खेळाडूने देखील चमकदार कामगिरी केली आहे. प्रथमेश सोनार या चेंडूवरती शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, त्याच्यावरती इथे उप केलाय. धावा इथे मात्र बुक केला गेलाय. सिंगलने दोन धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत. दुहेरी धावेने धावसंख्या फक्त वाढणार आहे, विजयाचे पर्सेंटेज कमी झालेत. या चेंडूवरती एक्स्ट्रा वाईट +1 एकूण 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. प्रथमेश सोनार एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा काही करायचं नाहीये, फक्त आपल्याला चेंडू डिलिव्हर करायचे. या चेंडूवरती फटका चांगल्या रीतीने, वा वा वा, जबरदस्त समालोचन कक्षामध्ये आला षटकार 6 धावेंसाठी. सजवला गेलाय. षटकार आलाय. षटकाराने धावसंख्या 66 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत. अजून एक चांगल्या रीतीने फटका मिड विकेटला, डीपला प्रोटेक्शन. शुभम येत आहेत, थोडेसे फंबल, त्यानंतर सिंगल डबल मध्ये परिवर्तित. शुभमला माहिती आहे या मॅच मध्ये आपण जिंकलोय, त्यामुळे एक्स्ट्रा काही करण्याची गरज नाहीये, फक्त चेंडूला कलेक्ट करायचे, फेकी करायचे. कारण का पहिल्या इनिंग मध्ये मोठी धावसंख्या 103 धावांचा पाठलाग करायचा होता. स्क्रीनवरती पाहतोय ऋतिक गजर, त्यांना देखील या चेंडूवरती बॅटची कडा आणि त्यानंतर प्रथमेश सोनारच्या खात्यामध्ये विकेट. आता औपचारिकता, फक्त औपचारिकता राहिले आणि ती औपचारिकता पूर्ण करण्यासाठी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. प्रथमेश सोनार पहा, चेंडू इथे वेगात टाकला, हलकासा टर्न आणि त्याच चेंडूवरती बीट झाले फलंदाज. न्यू बॅटर मयूर, त्यांना संधी मिळाली शेवटच्या चेंडूवरती प्रहार करण्याची. ओहो, यशांचा वेध, दांडी 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 गुल, सक्सेसफुल. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन, जावं लागेल मयूर यांना माघारी. गोल्डन डकचा शिकार. आणि या मॅचचा मेन ऑफ द मॅच कोण ठरलाय? विकेट आहे.